पांडुरंगाचं नाव घेत नव्हते का? होते. सदाचरणयुक्त नाही. नाम औषधाच्या ठिकाणी आहे आणि सदाचरण अन्नाच्या ठिकाणी आहे. पथ्य पथ्य पाळलं तरच औषधाचा चांगला परिणाम. मग पथ्य नीट पाळली तर फार औषधाची गरजच नाही. आणि पथ्य नाही पाळली कितीही औषध घेऊन उपयोग नाही. आपले तुम्हाला खोकला एवढी बाटली दिली ट्रायकोटिक रोज पितोय, परिणाम नाही का? रात्री आईस्क्रीम, चिंचा, आपले औषधच काय? डॉक्टरला तुझ्या घशात जरी घातला काय उपयोग आहे का? सदाचरण युक्त उपासना ती झाली नाही. या वारकऱ्यांनी असं केलं, ते हातातलं गाठोडं जमिनीवर टाकलं, थै थै नाचले, मातीत घेतलं. ते म्हणले तिकडं पंढरपुरात पांडुरंगाला बुंदीच्या लाडवाचं नैवेद्य आहे, काय तुझे कांदे खातो काय? अपमान केला, गेले निघून. सवता धावत आला, आपली मुलगी रडते पाहिलं. काय म्हणते गरीडे? अशा वागले माझ्याशी, ते टाकून दिला सगळा पसा. मी त्यांच्या बरोबर निरोप पाठवत होते, माझ्या मालकाला सांगा इकडे ये म्हणा. सावता म्हणला त्यांची त्याची ओळखच नाही, ते कोणाला देणार आहे? त्यांची ओळख आहे का पांडुरंगाशी? कोणाला देणार? आणि कीर्तनामध्ये ही एक मजा आहे बरं का. आमच्या कीर्तनकारांनी लावणीला सुद्धा भक्ती करायला शिकवली. शब्द लावणीसारखे, चाल लावणीसारखी, पण विषय भक्ती. साधारणतः लावणी म्हणायची म्हणलं की ठरलेलं आहे. आपण वेगळा कार्यक्रम घेऊ, पण अशी चाल पकडून कीर्तनाला आमच्या कीर्तनकारांनी असा मजा केला. चाल पडते ना, घेऊया. सावतामाई आपल्या मुलीला सांगतोय, अगं त्याने काही तुझी भेट वस्तू दिली नाही, काही नको वाटून घेऊ, त्यांची योग्यता नाही. अगं जरी आहे तिथे पंढरी, जरी आहे पंढरी
वाजले की 12 असं म्हणायचं.